श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माऊली आणि मी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. तर चला, एक नवीन अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा पहिल्यांदा मी पारायण केलं होतं तर अक्षरशः म्हणजे माझे दरवाजे वाजायचे. मी पारायणाला बसली का दरवाजा बंद करून मी सगळं शांतता, मिस्टर शाळेवर जायची तेव्हा मुलं काही नव्हते. फर्स्ट टाईम जेव्हा मी पारायण करायला घेतलं तेव्हा कुणीतरी यायचं, धाड 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 माझा दरवाजा वाजवायचे. आणि पारायण करता बसायच्या वेळेस आपण उठायचं नसतं. तर असंच मी 7 दिवसाचं पारायण ठेवलं होतं. पहिल्यांदा करत होते, त्याच्यामुळे भीती तर इतकी होती माझ्या मनामध्ये. कारण स्वामींविषयी मी जास्त करून हे ऐकलेलं होतं की राग खूप येतो, जर आपण व्यवस्थित सेवा केली नाही तर आपल्याला त्याचं परिणाम भोगावे लागतात, असं वगैरे वगैरे मला बरंचसं मी ऐकलं होतं. तर माझ्या मनामध्ये कुठेतरी इतकी भीती होती का दरवाजे वाजताय म्हणजे काहीतरी भयानक होणार आहे. मी केलेली ही जी पारायण मी करते, ही जी सेवा आहे, ही माझ्या माऊलीला आवडत नाही आहे. तर असे 7 दिवस माझ्या बाबतीत ते घडत होतं. आणि मिस्टरांना मी सांगू शकत नव्हते, कारण ते मला अगोदरच म्हणत होते का की हे पारायण वगैरे तू काही करू नको, तू तुझी तब्येत सांभाळ. कारण मी माझे व्हिडिओ सांगितलेला होतं की पहिले ते व्हिडिओ आहे, स्वामी वगैरे काही नाही. तर त्याच्यामध्ये मी इतकी आजारी होते का ते मला सांगायचे की तू काहीच करू नको, तू फक्त निवांत आराम कर, हे देवबिव तू काहीच करू नको. पण माझा विश्वास आणि श्रद्धा मी अशी एकजूट केली होती का नाही, काही करून मला 7 दिवसाचं पारायण करायचं, कितीही संकट येऊ दे, पण मी पारायण केल्याशिवाय राहणार नाही. आणि बघा कसं होतं, जेव्हा पारायण मी करायला सुरुवात घेतली तर ज्या रूममध्ये आम्ही भाड्याने राहायचो तर जी घरमालकीण होती तिचे वडील वारलेले होते आणि ते त्याच रूममध्ये अशी भिंतमध्ये इकडं आमची भाड्याची रूम आणि ते एका साईडला एका बाजूला ते राहायचे. तर त्यांना वारून 13 एक दिवस झाले होते आणि मी पारायणाला सुरुवात केली होती. आणि तर ते दरवाजे का वाजायचा, तर हे मला नंतर ते समजलं की आपण पहिल्यांदा जर पारायण करतो तर त्याला खूप आडकाठी येते, अडथळे येतात. का स्वामी परीक्षा घेत असतात की हो हे मनापासून करत आहे की नाही करत आहे. आणि माझं साधं भोळं होतं. मी 7 दिवस कुणाच्या घरचं खाल्लं नव्हतं आणि कुणाच्या घरी जाणंही मी बंद केलं होतं 7 दिवस. माझे इतके मी कडक पाळले होते की मी कोणाशी बोलणंसुद्धा मला असं माझं स्वभाव पटकन कोणाशी बोलणं असं होतं. आणि 7 दिवस शांत राहणं माझ्यासाठी खूप मोठं कठीण होतं. आणि मी निश्चय केला होता की काही करायचं, पण माझं पारायण मी व्यवस्थित पूर्ण करायचं. दरवाजे वाजायचे असे की पारायण अध्याय मी चालू केला की एक अध्याय झाला की दुसऱ्या अध्यायाला दरवाजा वाजायचा. तर मला असं वाटायचं घर मालकीण वाजवत असेल किंवा दुसरं कोणी वाजवत असेल तर मी त्यांना पारायण झालं मी त्यांना विचारायचे, मी वाचायला बसले, तुम्ही माझा दरवाजा का वाजवता? तर म्हणे नाही बाई, आम्ही कशाला वाजवू म्हणे दरवाजा. आणि त्याच्यानंतर मला पहिल्या दिवशी वाटलं की हे मजाक करत आहे माझ्याबरोबर, हेच वाजवत असतील. पण असं नाही, 7 दिवस कंटिन्यू माझा दरवाजा वाजत होता. पारायण माझं पहिला एक अध्याय वाचला की दुसऱ्या अध्यायाला चालू केली का असं एकदम असं धडधड कोणी ठोकतं आहे असा दरवाजा माझा वाजला जायचा. आणि नंतर मी काही मनावर घेतलं नाही, कारण मला स्वामींवर विश्वास होता. नंतर ठरवलं जाऊ दे, काहीही होऊ दे, प्रलय येऊ दे, पण मी माझं जे मी पारायण करते, जे वाचन करते, माझं डोकं कुठंही, माझं मन कुठंही गेलं नाही पाहिजे. मी एकदम स्थिर राहायची. पहिल्या दिवशी मी घाबरली होती, दुसऱ्या दिवशी घाबरली होती, पण नंतर म्हटलं स्वामीच काहीतरी परीक्षा घेत आहे, वाजू दे किती वाजायचं दरवाजा. मी ते मनावर घेतलं नाही आणि मी पारायण माझं वाचत राहिले. 7 दिवसाचं पारायण माझं वाचून झालं. मी उद्या पण त्याचं हे केलं आणि इतकी छान प्रचिती माऊलीने मला दिली की गुरुपीठ
मी कधी गुरुपीठात गेले नाही आणि माझे ते पारायणचं मला फळ असं दिलं की त्या दिवसापासनं माझं गुरुपीठात जाणं झालं. आता 2010पासून मी गुरुपीठात जाते. माझ्या वर्षात ना महिन्यानी 2 महिन्यांनी माझं तिथं जाणं असतं गुरुपीठामध्ये. तर तेव्हा स्वामी काय असतात त्या गुरुपीठामध्ये गेल्यावर मला कळलं. आणि त्याला पुण्याला तर मी जाऊन आलीच होती. तिकडनं मी पुण्यावरून आल्यावर मी ते पारायण चालू केलं होतं. आणि गुरुपीठात जाणं, ते गोगोले काकाही मला बोलले होते, अगं तुमच्या नाशिकचं एवढं गुरुपीठ सोडून तू पुण्याला का आली? तर मी त्यांना म्हटलं मला पण माहीत नाही मी तर का आली आहे. तर म्हणे तुझं एवढं लांब येणं शक्य होणार नाही सारखं तू गुरुपीठामध्ये जात जा. आणि मग सांगते, ज्या दिवशी माझं पारायणचं पूर्ण झालं संपलं त्या दिवशीच मी गुरुपीठात गेली होती. आणि माझे मिस्टर देवाच्या दारात घेऊन जायला मला 10 वेळा विचार करतात. पण गुरुपीठात गेल्यापासून त्यांचं का माहिती इतकं मन वळलं की ते मला नेहमी म्हणतात, तुझी श्रद्धा आहे स्वामींवर आणि माझी भावना आहे. ह्या शब्दामध्ये खूप फरक आहे, श्रद्धा आणि भावना. तर मला काय माहिती काय होतं, माझे मिस्टर म्हणतात का माझं आपोआप, तू मला म्हटली का गुरुपीठात जायचं, अक्कलकोटला जायचं, माझे आपोआप पाय निघतात. मला तुला काही कारणच तुला सांगता येत नाही का मला जायचं म्हणून. ते स्वामींचं बोलणं असतंय. तेव्हापासून मी गुरुपीठात जाते आणि पारायणाची ताकद तेव्हापासून मला समजायला लागली. तर असे मी वर्षातनं 2दा पारायण करते. आणि पारायण मी स्वामींना काही मागण्यासाठी नाही, तर स्वामी जन्मोजन्मी हा जन्म तर आहे, पुढचा जन्म मला माहीत नाही कोणता आहे काय आहे. म्हणतात पुढचा जन्म असतोय, 7 जन्म असतात. पण ते ह्या जन्मात तरी माऊलीने माझी साथ सोडावी नाही, माझ्याबरोबर त्यांनी राहावं, अजन्म मला सांभाळावं. माझ्या चुका, माझे काही ज्या गोष्टी माझ्याकडनं नकळत घडतात त्यांना मला सावरण्यासाठी माऊलीने माझ्याबरोबर राहावं म्हणून मी पारायण करते. तर अशा आहे ह्या पारायणाची ताकद. आणि ह्या पहिल्या पारायणाचं दरवाजे वाजणे म्हणजे एकदम भयानक काहीतरी गोष्ट आहे. तर असा हा माझा अनुभव आहे पहिल्या पारायणाचा. तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. तर भेटूया लवकरच नवीन एका अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.